तर आज माझी भेट झाली होती हिंगणघाटमधल्या काही फेमस क्रिएटरशी. आता हे कोण आहे? जर तुम्ही पण हिंगणघाटमधून असाल तर मला माहीतच असेल ते कोण आहे तर. पण त्या अगोदर सकाळी-सकाळी आमच्याकडे पानाफुलाची कामं चालली होती. कारण माझ्या भावाचा आहे डेकोरेशनचा बिझनेस. त्यामुळे आमच्याकडे दिवसभर पानाफुलाची कामं, गुलदस्ते, ट्रॉल्या वगैरे बनवणं चालू राहते. नंतर माझ्या आईचे कामं वगैरे झाले होते आणि आज मला काहीतरी माझ्या आईच्या हातचं नवीन खायचं होतं, नवीन रेसिपी खायची होती. म्हणून माझ्या आईला पटकन इकडे आलूचे पराठे वगैरे करायला लावले होते मी. थोडीफार मदत मी सुद्धा केलेली होती. नंतर स्वयंपाक वगैरे झाला. आम्ही जेवण वगैरे केलं. मस्त असे आलूचे पराठे वगैरे खाल्ले आणि आज फर्स्ट टाईम मी हिंगणघाटच्या डीमार्टमध्ये जाणार होते. आणि ऊन तर काही विचारूच नका, खूप जास्त होती आणि आमच्या घरापासून डीमार्ट थोडं दूरच आहे. त्यामुळे आम्ही ऑटो वगैरे केला आणि लगेच तिथे पोहोचलो होतो. आता इकडल्या साईडने उतरलो होतो, पण तिकडल्या साईडने कसं जायचं आम्हाला माहीत नव्हतं. नंतर थोडीफार आम्ही शॉपिंग वगैरे केली आणि मला पाहिजे तसं ते आवडलं नाही. आता असं का बरं म्हणताय? तुम्ही जर हिंगणघाटमधून असाल तर तुम्ही मला नक्कीच सांगा, जर तुम्ही तिथे शॉपिंग वगैरे केली असेल तर. घरी वगैरे आलो, चहा वगैरे पिलो आणि पुन्हा निघलो होतो शॉपिंग करायला जायसाठी. आम्हाला जायचं होतं सागर मॉलमध्ये आणि जाता इतका पाणी लागलं होतं की विचारूच नका. आणि सोबतच मॉलमधली लाईनसुद्धा गेलेली होती, म्हणून पाहिजे तसे कपडे काही आम्हाला तिथे बघायला मिळाले नाही. आणि तितक्यातच मला मिळाले होते सतीश दादा आणि सोबतच हे नमनसुद्धा होता हा. आणि त्यांच्यासोबत भेटून खरंच मला खूप छान वाटलं होतं. पुन्हा आम्हाला जायचं होतं प्रकाशमध्ये, तिथून सुद्धा काही शॉपिंग वगैरे करायची होती. आणि आज सरूचे आजोबा होते, त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नव्हतं सरूला सांभाळण्याचं वगैरे. सरूसाठी काही ड्रेस वगैरे बघितले. नंतर माझ्या मावशीने आणि मी तिथे काही कॉर्ड सेट, कुर्त्या वगैरे बघितल्या. आणि लिटरली प्रकाशमधले कपडे खरंच खूप छान राहते. एवढे कॉस्टली राहते पण खरंच खूप छान राहते. आणि सरूला पैशाची बॅग सांभाळण्याचं काम दिलेलं होतं. शॉपिंग वगैरे झाली होती आणि पुन्हा संध्याकाळच्या टाईमला निघलो होतो आम्ही घरी जायसाठी. आणि ज्यावेळेसपासून आंबेडकर स्क्वेअर झाला आहे त्यावेळेसपासून आज मी फर्स्ट टाईम बघितलं होतं. लिटरली खरंच खूप छान वाटते ते.